कर्जत शिरूर महामार्ग सरकारने हातात घ्यावा। वळूया पुढच्या बातमीकडे। बदलापुरातील स्त्री ब्रीज विक्री प्रकरणात धक्कादायक माहिती हाती आली। बदलापुरातील स्त्री ब्रीज प्रकरणात आणखी एका महिलेकडून एकदा नाही तर अनेकदा स्त्री ब्रीज काढण्यात आला अशी सूत्रांची माहिती आहे। एका वेळी महिलेकडून 10 ते 12 वेळा स्त्री ब्रीज काढल्याचं तपासात समोर आलं। कायदेशीररित्या एका महिलेकडून एकदाच स्त्री ब्रीज काढण्यात येतं, मात्र वारंवार काढलं जात असेल तर ते बेकायदेशीर आणि धोकादायक आहे। स्त्री ब्रीज देणाऱ्या महिलांना 18 ते 25 हजार रुपये दिले जात होते अशी माहितीही समोर आली। केवळ महाराष्ट्रातच नाही तर स्त्री ब्रीज पुन्हा तयार झाले हे सोनोग्राफी सिद्ध झाल्यावर त्या महिलेची बनावट कागदपत्र बनवून तिला परदेशात नेऊन स्त्री ब्रीज काढण्यात आल्याचं उघड झालं। या सगळ्या प्रकाराचं मुख्य केंद्र नाशिकमध्ये तिथल्या एका IVF केंद्रामार्फत या प्रकरणाचे धागेदोरे पोहोचले आहेत। मुंबईत पोर्तुगीज कंटेंट क्रिएटरची छेड काढल्याचा प्रकार घडलाय। पोलिसांनी या प्रकरणाची स्वतःहून दखल घेत गुन्हा दाखल केला। धोबीघाट पोलिसांकडून परदेशी महिलेची छेड काढणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोर्तुगीज महिलेला सेल्फीसाठी छेडणाऱ्या दोघांचा मुंबई पोलिसांकडून शोध सुरू आहे। पोर्तुगीज कंटेंट क्रिएटर भारत भेटीवर आली होती। धोबीघाट परिसरात 22 फेब्रुवारीला हा प्रकार घडला होता। आपण 2 महिन्यांपासून भारतात आहेत, पण माझ्यासोबत पहिल्यांदाच असा प्रकार घडला। भारतातील माझा अनुभव सुंदर आहे असंही या महिलेनं सांगितलं। मात्र घडलेल्या प्रकारावर तिनं नाराजी सुद्धा व्यक्त केली। बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात आता नवी अपडेट समोर आली आहे। या प्रकरणात आंतरराष्ट्रीय कट उघडकीस आलाय। गोळीबार करणाऱ्या आग्रा मॉडेलच्या शूटर्सना नेपाळमधून फंडिंग केलं जात असल्याचं क्राईम ब्रांचच्या तपासातून समोर आलं। संशय येऊ नये म्हणून ATM कॅश ट्रान्झॅक्शनचा वापर करून पैसे थेट गोळीबार करणाऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आले। या कटामागे आंतरराष्ट्रीय टोळी किंवा अंडरवर्ल्डचा हात आहे का याचा तपास पोलीस करतायत। मुंबईतल्या चेंबूरच्या सुभाषनगर NG आचार्य मार्ग येथील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत काम करत असताना 6 कामगार वरून खाली कोसळल्याची धक्कादायक घटना घडली। ही घटना दुपारच्या सुमारास घडल्याची माहिती आहे। अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला असून दुसरा कामगार गंभीर जखमी आहे। जखमी कामगाराला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। प्राथमिक माहितीनुसार संबंधित कामगारांनी सुरक्षेसाठी आवश्यक असलेली सेफ्टी किट परिधान केली नव्हती अशी माहिती समोर येते। त्यामुळे बांधकामस्थळी सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। तिथे वरळी शिवडी उन्नत मार्ग प्रकल्पाच्या कामादरम्यान निष्काळजीपणामुळे आणखी एक दुर्घटना घडली। काम सुरू असताना लोखंडी रॉड खाली कोसळून एका व्यक्तीच्या डोक्यावर पडला। ही घटना KM रुग्णालय परिसरात घडली असून संबंधित व्यक्ती जखमी झाली। मुलुंडच्या घटनेनंतरही कंत्राटदाराकडून आवश्यक खबरदारी घेतली जात नसल्यानं नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे।